हॅलो, गुड मॉर्निंग एव्हरीवन. मी पहिल्यांदा माझ्या आवाजात काहीतरी रेकॉर्ड करते आणि माझ्या रेसिपीसुद्धा माझ्या आवाजात शक्य तेव्हा रेकॉर्ड करायचा मी प्रयत्न करेन. सगळ्यात पहिले 1 चमचा तूप घालायचं आहे. ओके. त्याच्यानंतर लसूण थोडीशी झेजरून घालायची. लसूण चांगली थोडीशी गोल्डन होऊ दे, जास्त नाही, थोडीशी. जसं हवं आहे तसं तिखट, म्हणजे मी थोडीशी मिरची पण घालते बिकॉज त्याने फ्लेवर खूप छान येतो आणि अगदीच ते गोड गोड नाही लागत. तर थोडासा कांदा फोडणीला. कांदा थोडासा परतून झाला की मग थोडंसं बीट, बिकॉज बीट थोडंसं शिजायला टाईम लागतो. बीट परतलं की थोडंसं गाजर आणि ते पण घालून थोडंसं परतून घ्यायचं. ओके. आणि गॅसची फ्लेम मीडियम स्लोच ठेवा. ठीक आहे. आणि ते छान परतून मस्त लागतं. आता मी थोडासा टोमॅटो घातला आहे अगदी, बिकॉज एकाच ह्याच्यामध्ये तुम्हाला बीट, गाजर, टोमॅटो, यू गेट एव्हरीथिंग. आणि आपली नाचणी करायचं 2-4 मिनटं असं झाकण लावून ठेवून द्या. एक एक 3-4 मिनटं ठेवलं तरी पण चालेल आणि नंतर परत थोडंसं परतून. आणि आता आपला हिरो इन्ग्रेडियंट, द नाचणी. ओके. आता ही नाचणी मी 2-3 दिवस मस्त मोड काढून छान अशी सुकवली आहे, अगदी पंख्यावरती. आणि नंतर टपरवेअरच्या डब्यात छान भरून ठेवली आणि ही छान 15 ते 20 दिवस मस्त राहते. महिनाभर पण छान राहते. तोपर्यंत हे आता 1-2-4 मिनटं होत आहे, तोपर्यंत आपण नाचणीला ग्राइंड करून घेऊया. ओके. नाचणी मिक्सरला घेऊया. साधारण 2 चमचे घेतली तरी पण चालेल. त्याच्याने एक बाउलभर सूप मस्त बनतं. त्यामध्ये पाणी घालून आपण छान बारीक वाटून घेऊया. आता ही छान वाटून झाली पातळ, हे बघा. ओके. आता आपण ही गाळून घेऊया. ओके. बिकॉज नाचणीला ना सालं असतात, त्यामुळे जेवढी तुम्ही बारीक गुळगुळीत वाटाल तेवढी ती सालं कमी निघतात. मध्ये एका गाळणीमध्ये छान आपण ना गाळून घेऊया. ओके. बघा सगळी सालं वर आली. ठीक आहे. आता हे झालंय आपलं नाचणीचं पातळ पाणी. आता आपण याला सूपमध्ये कसं कन्वर्ट करतात ते बघूया. टू दिस हे आता छान झालेलं आहे. मध्ये थोडंसं घालून टाकूया आपण नाचणीचं पाणी. ठीक आहे. आणि त्याला छान असं आता उकळी येऊ दे. आता केला साधारण मीडियम, थोडा मोठा केला तरी चालेल. एकदा एक छान उकळी आली की नंतर मग थोडासा कमी गॅस करून त्याला चांगलं शिजू दे, बिकॉज नाचणी आहे, तिला शिजायला टाईम लागतो. आणि थोडंसं पाणी तुम्ही ॲड करू शकता, बिकॉज नाचणी अपॅरेंटली थोडंसं जाड होते. तर त्यामुळे ना पाणी घालून थोडंसं एक छान उकळी आली की कन्सिस्टन्सी कळते आपल्याला की आपल्याला साधारण किती पातळ पाहिजे. मग त्याप्रमाणे तुम्ही तसे कन्सिस्टन्सी ठेवू शकता. आता कमिंग टू माय स्टोरी. मी म्हटलेलं प्रत्येक वेळेला मी माझ्या एका रेसिपीमध्ये माझी एक स्टोरी शेअर करेन तुम्हाला नक्की. तर स्टोरीची मजा अशी, ह्याला छान कड येतोय तोपर्यंत एक छोटीशी स्टोरी सांगते, ज्याच्यामुळे मी हे नाचणीचं सूप इन्व्हेंट केलं म्हणू शकता तुम्ही. माझे पप्पा झाले 4 वर्षाआधी माझे बाबा म्हणजे पप्पा वारले. पण त्यांच्यासाठी डॉक्टरांनी सांगितलेलं की त्यांना पातळ काहीतरी नाचणीचं किंवा असं तुम्ही काहीतरी करून द्या, लिक्विड सॉर्ट ऑफ काहीतरी द्या ज्याच्यामध्ये भरपूर कॅल्शियम वगैरे सगळं असेल. ओके. मग त्या हिशोबाने आम्ही विचार केला काय करायचं. मग मी नाचणी होती घरी, गावची आणली होती नाचणी. मग त्याला मोड काढले आणि ते असेच सुकवून डब्यामध्ये भरले. मी म्हटलं रोज सकाळी ऑफिसला जायची गडबड, मग त्याच्यामध्ये काय पप्पांना सकाळी करून देणार. मग मी म्हटलं चला हे थोडंसं सूप काइंड ऑफ करून बघू, आपण ट्राय तर करू कसं काय होतं आहे. आणि इट रिअली वर्कड आउट वेल. म्हणजे लिटरली 15 दिवसामध्ये त्यांना खूपच छान, म्हणजे डॉक्टरांनी विचारलं पण की कसं काय त्यांचं, म्हणजे खूप छान इम्प्रूव्हमेंट आहे आणि असं तसं. तर तेव्हा मग आम्ही सांगितलं की नाही, आम्ही त्यांना नाचणीचं सूप वगैरे मोडा. अरे वा, म्हणजे खूप छान मस्त. कीप इट अप. कधी असेल ना तर तुम्ही कोणालाही खाण्यापिण्याला काही प्रॉब्लेम होत असेल किंवा ज्यांना हाडांचे प्रॉब्लेम्स असतील, कॅल्शियम भरपूर आहे नाचणीमध्ये. शिवाय आपण हे बीट, गाजर वगैरे सगळं घालतो, त्यामुळे सुद्धा ती रेसिपी इंटरेस्टिंग होते. तर नंतर तर हा सूप आमच्या घरातला एकदम हिरो इन्ग्रेडियंट झाला आहे. माझ्या मुलीसाठी, माझ्या मिस्टरांसाठी, वेनेवर आम्हाला लागतं तेव्हा आम्ही हे सूप मस्त झटपट बनवतो. आता तर रेग्युलरच झालं आहे. थोडीशी कोथिंबीर घाला हां. आणि अजून एक गोष्ट, घरात जो पण सूप मसाला असेल तुमच्याकडे तो तुम्ही ह्याच्यामध्ये ॲड करू शकता पाण्यामध्ये घोळवून. म्हणजे त्याला एक सूपची कन्सिस्टन्सी आणि ते मुलांना खाण्यामध्ये पण जरा छान लागतं. पण आपण खाऊ शकतो असं, पण मुलांना साधारण एक सूप चमचा घरातला असेल तो घातला तरी चालेल. आत्ता आमच्या घरचा सध्या थोडासा सूप मसाला ॲड केला आहे, नाव नाही दाखवते मी तुम्हाला, साधारण अर्धा चमचा.
बिकॉज तुम्हाला कळेल ती कन्सिस्टन्सी कशी असते. ओके, सगळ्यात शेवटी चवीप्रमाणे मीठ. ओके, चाट मसाला सुद्धा ॲड करते ह्याच्यात बिकॉज त्याच्यामध्ये ते फ्लेवर खूप मस्त येतो चटपटीत. आता आपलं सूप रेडी आहे सर्व करायला. ओके, बाउलमध्ये गरम गरम मी ओतून घेते. तुम्ही बघू शकता सुंदर कलर आलाय त्याला, छान ते सूप मसाल्यामुळे कन्सिस्टन्सी आली आहे. आणि हे आपलं झटपट सूप रेडी आहे. ओके, तुम्ही व्हेजीज पाहिजे तर ग्राइंड करून सुद्धा नाचणीबरोबर घालू शकता, म्हणजे मुलांना जर असं दातात वगैरे येत असेल तर. पण आम्ही खातो म्हणून आम्हाला हे चालतं.